पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आत्ता आपल्या सोबत आहेत। सर, जी पार्टी तुळापूर या परिसरात झालेली आहे त्याच्यानंतर काय पुणे पोलिसांकडून काय कारवाई नेमकी करण्यात आलेली आहे? एक गोपनीय माहिती आम्हाला भेटली होती की एक इलिगल पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे, म्हणून क्राईम ब्रांचची एक पथक स्थापना करण्यात आली होती आणि त्यांना एक सापळा रचून तिथे कारवाई केली। खऱ्या अर्थाने तिथे बरेचसे इलिगॅलिटी समोर आले। FL3ची परवानगी ज्या वेळपर्यंत होता त्याचे पल्लीकडे जाऊन हे जे दारूचे लिकर सर्व्हिस होत होता, त्याचबरोबर ज्या प्रकारे त्यांनी हे पार्टीचे आयोजन केली होती, त्यांनी फॉर एक्झाम्पल व्हेन्यू त्यांनी शेवटचे क्षणीपर्यंत लोकांना कळवले नव्हते। ही सगळी गोष्टीच्या अनुषंगाने हे कारवाई झाली। तिथे बरेचसे इलिगॅलिटी समोर आले। काही गांजाची पुडी पण 3 ग्रामचे सुमारास सापडलेली आहे। कारवाई अत्यंत कडक झालेली आहे। भूमिका स्पष्ट आहे। अशा प्रकारचे आयोजन करता ज्यांनी अशा प्रकारचे हिम्मत, कायद्याचे पल्लीकडे जाऊन आयोजन करण्याची हिम्मत करतील, पोलीसकडून अत्यंत डिटरंट ॲक्शन होईल। कारवाई झालेली आहे। हे ऑर्गनायझर्सचे पूर्ण इकोसिस्टम आयडेंटिफाई करून त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याची आमची भूमिका आहे। DJ इक्विपमेंट जप्त करण्यात आलेली आहे। फार्म हाऊसला सील करण्यात आलेली आहे। असे याचे पुढे कोणी करणार नाही या भूमिकेची पोलीस दल आहे। रस्त्यावर शहरात लोकांनी नाईट लाईफ एन्जॉय करत असताना नियमाचे पालन करावी। 1:30 वाजेपर्यंतचे पब्सला बार्सला वेळ असते, त्याबद्दल त्यांनी कायद्याची आत राहून जे काही त्यांना करायचे ते करावी। परंतु रस्त्यावर आणि शहरात कोणी इनडिसिप्लिन करत असतील, ड्रंक अँड ड्राईव्ह असो, ट्रिपल सीट असो किंवा अँटी सोशल एलिमेंटचे वास्तव, यासाठी पोलीस दलांचे मोठ्या प्रमाणात नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन्स, रात्री व्हिजिबिलिटी मोठ्या प्रमाणात असते। पुणेकरांचे सुरक्षा, सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे। काही एबरेशन्स आणि व्हायलेशन्स दिसला तर पोलीस त्यांना सोडणार नाही, या भूमिकेची आम्ही आहे आणि नक्कीच याचे पुढे अशा काही व्हायलेशन्स समोर आलं तर आणखी कडक कारवाई। सर, पण यामध्ये किती तरुण आढळून आलेले आहेत? त्यांचे टेस्ट, काही तरुणांचे टेस्ट देखील पॉझिटिव्ह आलेले आहेत, ते त्याचा नेमका काय आकडा आहे? तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे। त्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला पुढच्या काळात नक्कीच आम्ही अवगत करू। सर्व दिशेने इंटरोगेशन आणि टेक्निकल एव्हिडन्स गोळा करण्याचे काम सुरू आहे। जसे मी सांगितले, या पूर्ण आयोजनाचे इकोसिस्टम नष्ट करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे आणि त्या दिशेने तपास सुरू आहे। किती लोकांना आपण ताब्यात घेतले, काय नेमकी माहिती त्यांच्यावर नेमकी काय? डिटेल ऑलरेडी काल प्रेस नोटमध्ये देण्यात आली होती। आयोजकांवर आपल्याला मी सांगितले कारवाई झालेली आहे, आयोजकांवर झालेली आहे, त्याचे जे इतर सपोर्ट स्टाफ होते त्यांच्यावर झालेली आहे, त्यांचे टीम मेंबर्सवर झालेली आहे। आता तपास सुरू आहे। याबद्दल डिटेल काय समोर येते याबद्दल आपल्याला अवगत करण्यात येईल। पण सर, निश्चित पुणे पोलीस आयुक्त यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, तुळापूर या ठिकाणी जी पार्टी झालेली आहे तिला परवानगी नव्हती आणि त्यानंतर त्या आयोजकांवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे आणि या पुढच्या काळात जर अशा पद्धतीने कुठलंही आयोजन केलं जाईल तर त्यावर कडक कारवाई देखील पुणे पोलिसांकडून केली जाईल, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।